नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सकाळी सकाळी सावंत काकू येतात आणि आनंदीला म्हणतात की आनंदी, अभिनंदन बरं का तुझं, आम्ही तुला टीव्हीवर बघितलं. ती म्हणते की हो का. सावंत काकू म्हणतात की हो ना, सगळीकडं काय आनंदीचं कौतुकच कौतुक होतंय. मी तर माझ्या नातेवाईकांना फोन करून सुद्धा सांगितलं की ही मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे आणि मला तर माहीत होतं की एक दिवस ही नक्कीच नाव काढणार. अण्णा मध्येच म्हणतात की हो ना, कालपर्यंत तर तिने नाव बुडवलं होतं पण आज अचानक काढलंय. तर अण्णांचा हा सावंत काकूसाठी टोमणा असतो. अण्णा पुढे म्हणतात की हो हो, तुमच्यासारखे असतात उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे. सावंत काकू म्हणतात की अहो असं काय म्हणताय, मी पेढे घेऊन आली आहे. अण्णा म्हणतात की अरे वा, बघितलंस आनंदी, लोक काय म्हणतात यावर काही अवलंबून नसतं. आपल्या यश आणि अपयशावर सगळं काही अवलंबून असतं. आपल्याला जर यश मिळालं तर लोक डोक्यावर घेऊन नाचतात, परंतु अपयश मिळालं तर येतात मग बोलायला. काकू म्हणतात की कळला बरं का तुमचा टोमणा. त्यावर अण्णा म्हणतात की धन्यवाद. सावंत काकू तिथून निघून जातात. तेवढ्यातच रेश्मा तिथे येते. रेश्मा तिथं आलेली असते, फुलांचा बुके घेऊन आलेली असते आणि म्हणते की मिस आनंदी वर्तक. आता रेश्माला बघितल्यावर सगळे रेश्माकडे बघू लागतात. आनंदी म्हणते की तुम्ही. रेश्मा म्हणते की हो, मीच तुला कॉंग्रॅच्युलेट करायला आली आहे. आनंदीला फुलांचा बुके देऊन रेश्मा कॉंग्रॅच्युलेट करते. आनंदी देखील तो स्वीकारते आणि म्हणते की थँक्यू. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पुढे रेश्मा म्हणते की शेवटी तुझा प्लॅन हा सक्सेसफुल झालाच. आनंदी म्हणते की प्लॅन? कसला प्लॅन? रेश्मा म्हणते की अगं हो, प्लॅन तुझा. काय सक्सेसफुल प्लॅन बनवला होतास तू, सार्थक सरांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा. आनंदी म्हणते की काय बोलताय तुम्ही हे, तर घरातल्या सर्वांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर रेश्मा म्हणते की मी काय बोलते ते सोड, अजून एक सरप्राईज आणलंय मी तुझ्यासाठी. रेश्मा आनंदीला ते फोटोज दाखवते जे रेश्माच्या ग्रुपमधल्या मुलींनी सार्थक आणि आनंदीचे फोटो काढलेले असतात आणि ते फोटो बघून आनंदीला मात्र फार मोठा धक्का बसतो. इकडे अरविंद म्हणत असतो की ती मुलगी ती गोंडेवाली मुलगी. आकांक्षा म्हणते की अहो बाबा, काय बोलताय तुम्ही हे. तेवढ्यातच शलाकाचा मुलगा तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो की मामा मी तुला टीव्हीवर बघितलं. त्यावर सार्थक म्हणतो की हो, आता एक दिवस असाच अभ्यास करायचा आणि तू देखील टीव्हीवर यायचं. का बरं आता अभ्यास करायला. तर तिथून तो निघून गेल्यावर सार्थक पुन्हा एकदा अरविंदला विचार, बरं बाबा तुम्ही काय म्हणत होतात. मात्र अरविंद काहीही बोलत नाही. सुधा म्हणते की अहो काय हो, तुम्ही गोंडेवालीबद्दल बोलत होतात ना. त्यावर वृंदा म्हणते की विसरले वाटतं भाऊजी. सुधा सार्थकला म्हणत असते की सार्थक, तू त्या गोंडेवाल्या मुलीला शोध बाबा एकदाचा. सार्थक म्हणतो की अगं आई, मी तिला शोधतोय, परंतु त्या गोंडे व्यतिरिक्त तिची काही दुसरी खूनच नाही आपल्याकडे. पण काहीही झालं तरी मी तिला शोधून काढणारच आहे. तर वृंदा म्हणते की बरं आज जेवणात काय काय हवंय सांगा बरं सगळ्यांना. सार्थक अलका मावशींना सांगतो की अलका मावशी, जेवणात अगदी छान करायचं आहे आज आणि बाबांना आवडते तशी खीरसुद्धा. मग सार्थक सुद्धा ऑफिसला तिथून निघतो. तर इकडे अण्णा आनंदीला म्हणत असता की अगं आनंदी, काय आहे ते आणि कसला फोटो आहे तो, दाखव आम्हाला. त्यावर रेश्मा म्हणते की अगं दाखव ना सगळ्यांना. आनंदी रेश्माला म्हणते की हे सर्व काय आहे. तर रेश्मा म्हणते की बघ काय आहे ते, म्हणजे आता सगळ्या जगाला कळू दे की सक्सेस असाच मिळत नाही तर त्यासाठी तडजोड करावी लागते. इतकं मोठं पारितोषिक आणि तेही 21 लाखांचं तर असंच नाही मिळालंय तुला. त्यासाठी तर बरंच काही करावं लागलं तुला, हो ना. खरंच तुला तर अगदी मानावंच लागेल. मी तर तुला एकदम बावळट समजली होती, पण तू तर खूपच स्मार्ट निघालीस. आनंदी रडायला लागते आणि म्हणते की खोटं आहे हे सर्व, तुम्ही माझ्यावर चुकीचा आरोप करताय. आनंदी ते फोटोज फाडून फेकून देते. तर रेश्मा हसते आणि म्हणते की फाडलास फोटो, हे बघ तुझ्या गल्लीत वाटायला एवढे पुरेसे आहेत ना मला, आणि जर सोशल मीडियावर टाकले तर वाटायचीही गरज नाही. आनंदीच्या हातात आणखी फोटोज ठेवून ती म्हणते की पुन्हा एकदा अभिनंदन. एवढं बोलून रेश्मा तिथून निघून जाते. आनंदी मात्र खूप घाबरलेली असते आणि घरातल्यांना सुद्धा काय झाले ते कळलेलं नसतं. ना म्हणतात की आनंदी काय आहे हे सगळं. मालती म्हणते की बोल ना आनंदी, काय आहे हे. आनंदी म्हणते की अगं आई, मलाही हे माहीत नाही, पण मी तुला खरंच सांगते की हे सगळं खरंच खोटं आहे. फक्त त्या दिवशी त्या सरांना माझ्या गाडीवरनं लिफ्ट दिली आणि त्यांच्या डोक्यात हेल्मेट अडकलं होतं, ते काढण्याचा मी प्रयत्न करत होते. या सगळ्या गोष्टीमध्ये मी पडायला लागले तेव्हा त्यांनी मला सावरलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ही बाई चुकीचा अर्थ काढते. त्यांना म्हणतात की ती बाई चुकीचा अर्थ काढतीये ना आनंदी, पण तू चुकीचा अर्थ काढू नकोस. तुला माहिती आहे ना हे सर्व चुकून झाले तर विषय सोडून दे हा.
मालती म्हणते की असं कसं काय सोडून दे, जरी चुकून घडलं असेल तरी त्या बाईने चुकीचाच अर्थ काढला ना. तुम्हीच तर मला म्हणालात ना की आता लोकांचा विचार करू नकोस. बघा आता काय म्हणताय लोक. त्याचा अगदी अनर्थ करताय तरी आपण काहीही बोलू शकत नाही. मुलीच्या चारित्र्याला एकदा डाग लागला ना तर तो पुसला जात नाही. तर आनंदी म्हणते की नाही आई, जर आपण चुकीचे नाही आहोत तर आपण का घाबरायचं. ना जर ते ह्या गोष्टींचा असा चुकीचा अर्थ घेत असतील ना तर मला ना हे बक्षीस हवंय ना काहीच. आनंदी देवासमोर ठेवलेला तो चेक घेते आणि बक्षीस घेऊन म्हणते की अण्णा, मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना हे सर्व परत करतीये. तर अण्णा म्हणतात की अगं आनंदी, हे काय करतीयस. तर आनंदी म्हणते की नाही अण्णा, असं जर असेल तर मला याची काहीही गरज नाही आणि असे जर घाणेरडे आरोप माझ्यावर होत असतील तर मला नको हे बक्षीस. मनोज म्हणतो की अगं आनंदी, 21 लाख रुपये आहेत हे. आनंदी म्हणते की नाही दादा, हे जर बक्षीस मिळवून कोणी जर माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असेल तर ते मी कधीही खपवून घेणार नाही. आता तर त्यांना मला या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागेल. आत्ताच्या आत्ता मी त्यांना ही ट्रॉफी आणि हा चेक परत करतीये. कारण अण्णा, मला पैशांपेक्षा जास्त माझा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे आणि माझा तो आत्मसन्मान मी कायम जपणार. अण्णांना देखील आनंदीवर खूप प्राऊड फील होत असतं आणि आनंदी तिथून निघते. तर इकडे सार्थक हा बेनारेला म्हणत असतो की त्या एअरलाईन कंपनीमधून पुन्हा फोन आला होता. ते खूप कौतुक करत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या अपेक्षापेक्षा खूप छान झाला कार्यक्रम. बेनारे म्हणतात की आणि अजून काय म्हणत होते ते. तर सार्थक म्हणतो की त्या आनंदी वर्तकसाठी आणखी एक छान प्रपोजल आहे त्यांच्याकडे. ती जिंकली आहे ना आता ती कॉम्पिटिशन म्हणून. तर बेनारे म्हणतात की अहो मग तर त्यांना कळवायलाच हवं, पण प्रपोजल काय. सार्थक म्हणतो की त्यांची अशी इच्छा आहे त्यांच्या एअर होस्टेसचे सगळे कपडे आनंदी वर्तकने डिझाईन करावेत. एवढ्यातच आनंदी ती ट्रॉफी आणि चेक घेऊन तिथे येते आणि म्हणते की मिस्टर सार्थक राज्याध्यक्ष. त्यावर बेनारे म्हणतात की अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. खरं तर आता आम्ही तुमच्याच विषयाबद्दल बोलत होतो. तर आनंदी म्हणते की काय बोलत होता. तुम्ही अजून किती बदनामी करणार आहात माझी. आता मात्र सार्थक आनंदीकडे बघू लागतो. सार्थक आणि बेनारेला याबद्दल काहीही माहीत नसतं. सार्थक म्हणतो की बदनामी, अहो काय झालंय तुम्हाला. आनंदी म्हणते की खरं तर मी तुम्हाला खूप चांगलं समजत होते. तुम्ही मला प्रत्येक वेळी मदत केली म्हणून तर मी ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकले. तर एवढंच नाही तर तुम्ही मला धीर दिलात म्हणून मी ती साडी बनवू शकले. मी माझी कला लोकांसमोर आणू शकले आणि त्या गोष्टीसाठी मी तुमचे आभारही मानलेत. पण खरंच तुम्ही या गोष्टीची अशी परतफेड कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. सार्थक म्हणतो की अहो कसली परतफेड आणि काय बोलताय तुम्ही हे. आनंदी म्हणते की मी काय बोलते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मला त्या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे. आनंदी म्हणते की मिस्टर राज्याध्यक्ष, मी एका सर्वसामान्य घरातली मुलगी आहे आणि तिथे स्वप्न बघायला सुद्धा महाग असतात आणि काही मर्यादा देखील असतात आणि त्या मर्यादा ओलांडून मी एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे. पण जर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणी जर माझ्या आत्मसन्मानावर बोट ठेवत असेल आणि मला त्यासाठी जर तडजोड करावी लागत असेल तर मी ते अजिबात सहन करणार नाही. तुम्ही जर माझ्या चांगुलपणाची अशी परतफेड करणार असाल ना तर मला हा तुमचा चेकही नकोय आणि ट्रॉफीही नकोय. आनंदी सार्थकच्या हातामध्ये चेक आणि ट्रॉफी देऊन सांगते की मला तुमच्याशी आणि तुमच्या कंपनीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. तर इकडे मनोज म्हणत असतो की अहो अण्णा, तुम्ही तरी थांबवायचं ना तिला. 21 लाख परत करतीये ती आणि हा काय वेडेपण आहे. मालती म्हणते की मरू देत ते पैसे. बघितलं नाही का तू ती बाई काय म्हणाली ते. आणि बरं झालं की तिने ते फोटोज घरी येऊन दाखवले. जर तिने ते पेपरात छापले असते नाही तर तुमच्या त्या मोबाईलवर टाकले असते तर काय झालं असतं. तर लीना म्हणत असते की अहो आई, पण हे सगळं खोटं आहे ना. मालती म्हणते की अगं हो, पण हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, पण लोकांचं काय ना. आता मात्र प्रचंड चिडतात आणि मालतीवर ओरडायला सुरुवात करतात आणि म्हणतात की लोक लोक लोक, कधी जाणार आहे तुझ्या डोक्यातून हे लोक. त्या मुलीने एवढी मेहनत केली, तिचे कष्ट सगळं काही वाया जातंय. तिचं तुला काहीच नाही. काय वाटत असेल आपल्या मुलीला आणि काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची. त्या जिद्दीने मिळवलेलं बक्षीस परत करताना काय अवस्था झाली असेल तिची. तुम्हाला तर तिची काहीच पडली नाहीये. याला पैशांची पडली आहे आणि तुला लोकांची पडली आहे. इकडे आनंदी जेव्हा तिथून जात असते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो 1 मिनिट, हे सगळं काय करताय तुम्ही. आणि हे बघा, रागाच्या भरात कुठलाही वेडावाकडा निर्णय घेऊ नका. येणारे म्हणतात की अहो मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. 21 लाखाचं बक्षीस आहे. तर आनंदी म्हणते की 21 लाख रुपये ही कुठल्याही स्त्रीची अब्रू असू शकत नाही. सार्थक म्हणतो की अब्रूची किंमत काय बोलताय तुम्ही हे सगळं. मी पहिल्या दिवसापासून बघत आले की तुमच्या डोक्यात माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच आहे. आनंदी म्हणते की आणि तेच खरंय आणि तुम्ही ते सिद्ध देखील केलंय.
सार्थक म्हणतो की हे बघा आनंदी, तुमच्या डोक्यात जे गैरसमज झाले ते पहिल्यांदा काढून टाका. नुसते काहीतरी विषय तुम्ही डोक्यात घेतलाय आणि असा वाद घालताय तुम्ही आमच्यासोबत. अहो, तुमच्यासाठी किती मोठ्या मोठ्या ऑफर्स येत आहे, जरा पुढचा विचार करा थोडा. आनंदी म्हणते की मला आता कसलाही विचार करायचा नाही. तुम्ही माझ्याबद्दल खूप घाणेरडा विचार केलाय आणि ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. सार्थक म्हणतो की तुमच्या लक्षात तरी येते का तुम्ही काय बोलताय? तुम्ही बेनारे आहो, हे काय बोलताय ह्या? सार्थक सुद्धा आता चिडतो आणि म्हणतो की मी घाणेरडा विचार केला. बेनारे म्हणतो की माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन आहे. बघा आनंदी मॅडम, तुम्ही असं बोलू नका. तर आनंदी म्हणते की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि मला तुमच्या कंपनीसोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. तुम्ही पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नका. आणि असं बोलून आनंदी तिथून निघून जाते. सार्थकला सुद्धा आता मात्र आनंदीचा राग आलेला असतो. बेनारे म्हणत असतात की अहो थांबा. तर सार्थक म्हणतो की जाऊ दे बेनारे, आता नाही थांबवायचं त्यांना. अरे काही लिमिट आहे की नाही उद्धटपणाला? बेनारे म्हणत असतो की अहो सर, तुम्ही शांत व्हा. त्यावर सार्थक म्हणतो की असा कसा शांत होऊ बेनारे? समजते कोण ही स्वतःला? चेक परत करून गेली आहे मला. बेनारे म्हणतात की तशा त्या चांगल्या आहेत, पण अचानक त्यांना काय झालंय कोणास ठाऊक. आपण एकदा त्यांना फोन करून विचारूयात का? तर सार्थक म्हणतो की नाही बेनारे, त्यांना आता अजिबात फोन करायचा नाही आणि आता आपल्याला त्यांच्याशी काहीच संबंध ठेवायचा नाहीये. रेश्माने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि केदार रेश्माला म्हणत असतो की अगं रेश्मा, हा सगळा काय प्रकार आहे? रेश्मा म्हणते की याला म्हणतात रेश्माची चाल. डायरेक्ट चेकमेट केलंय. तर केदार म्हणतो की कमाल आहे तुझी, हा कमाल आहे. आणि असं म्हणून केदार तिथून निघून जातो. तर सार्थक आणि आनंदीमध्ये झालेलं भांडण बघून रेश्माला मात्र खूप मजा येत असते आणि तिचा प्लॅन खरं तर सक्सेसफुल झाला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रेश्मा सार्थकचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की ज्या स्पर्धेसाठी आपण एवढे कष्ट घेतले, त्या स्पर्धेत त्या मुलीला अवॉर्ड भेटला आणि त्या मुलीने तिचा अवॉर्ड अशा पद्धतीने परत केला आणि हे सगळं साफ चुकीचं आहे. तर इकडे आनंदी घरी आलेली असते आणि आनंदीने स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतलेलं असतं. सर्वजण आनंदीला दरवाजा उघड असं म्हणत असतात, परंतु आनंदी काही दरवाजा उघडत नाही. तर इकडे आदर्श हा सार्थकला सांगत असतो की कधीकधी आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या असतात. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या काहीतरी वेगळ्या असतात आणि प्रत्यक्षात तर काहीतरी वेगळंच असतं. ती मुलगी असं का वागली यामागचं कारण देखील जाणून घ्यायला हवं ना. आणि मग सार्थक ह्या गोष्टीवर विचार करू लागतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.